सो आय थिंक पेशन्स इज द की आणि ते तुम्हाला असलंच पाहिजे. पेरेंट्समध्ये पण आणि आजकालच्या जनरेशनमध्ये येणाऱ्या त्या सगळ्या लोकांमध्ये ज्यांना या इंडस्ट्रीत काहीतरी करायचं आहे. सो ते दिवस इतके छान असायचे, की दिवाळीच्या सुट्टी म्हटली, की मामाच्या घरी जायचं. मामाच्या घरी गेल्यावर सगळे कझिन्स भेटणार आणि मग काय मजा. मग तो दिवाळीचा फराळ असतो, जो फराळ करायचा, पहाटे उठून उटणं लावायचं भावाला. सो अशा सगळ्या आठवणी अचानक अशा समोर येतात. सो लहानपणीची दिवाळी म्हटली, की मला असं वाटतं आता ते गेलेत ते दिवस. आता माहिती नाही तसे दिवस परत येतील की नाही आयुष्यात. ॲक्टर होणं खरंच खूप सोपं आहे. पण बिहाइंड कॅमेरा जे लोकं काम करतात, जे पैसे लावतात, जे प्रोड्युसर्स आहेत, त्यांना खूप जबाबदाऱ्या असतात. तर होऊन फक्त पैसे मिळतात, आपलं काम झाल्यावर अंग झटकायचं असं करायला नाही पाहिजे. मी नेहमी असं म्हणते, की मी कुठचंही तो बिझनेस करायचा आहे म्हणून मी विचार नाही केला. मला असं वाटतं माझ्यात ती कला आहे आणि मला थोडंसं काहीतरी वेगळं करून ती कला मला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा एम-टी-व्हीमध्ये तुमचं स्वागत. दिवाळी आली आणि तुम्हा सगळ्यांना खरं तर दिवाळीच्या सगळ्यात आधी शुभेच्छा. आणि आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री आणि बिझनेस वुमन प्रार्थना बेहरे. तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळी आहे म्हटल्यानंतर आता नवीन जो बिझनेस सुरू झाला आहे, तर मुळात ही आयडिया कुठून सुचली, की अभिनेत्री म्हणून तू 2009 म्हणजे आता 15 वर्ष एक झाली तुला या इंडस्ट्रीमध्ये काम करून आणि अप्रतिम काम करतेस. आणि बिझनेस वुमन. आयडिया कुठून सुचली आणि त्याबद्दल काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच. म्हणजे आजपर्यंत असं आय थिंक हा पहिला इंटरव्ह्यू असेल जिथे मला कोणीतरी अभिनेत्री तर आहेच आहे असं म्हणून इंट्रोड्यूस नाही करता असं पण केलं की एक बिझनेस वुमन आहे. सो थँक यू सो मच. खरंच खूप बरं वाटतं असं ऐकून कारण आहे ना सुरू केलं आहे जस्ट आणि माहिती नाही मला किती सक्सेस मिळेल, मी कसं करीन, ही माझी आवड होती आणि मला खूप वर्षांपासून असं काहीतरी करायचं होतं. मी नेहमी असं म्हणते, की मी कुठचंही तो बिझनेस करायचा आहे म्हणून मी विचार नाही केला. मला असं वाटतं माझ्यात ती कला आहे आणि मला थोडंसं काहीतरी वेगळं करून ती कला मला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. सो मला लहानपणापासून आवड होती. मला बेसिकली फॅब्रिक्स, कलर्स आणि ह्या सगळ्याची खूप आवड आहे. मला वेगवेगळ्या पॅटर्न करून त्याला वेगवेगळं पद्धतीने शिवायचं आणि कसं असं असं तरी काहीतरी करून वेगळं काहीतरी करायचं हे नेहमीच लहानपणापासून आवडायचं. मी लहानपणी तर माझ्या भाऊलीचे ड्रेसेस शिवायचे स्वतः. माझ्या घरी सोईंग मशीन होतं. सो माझे बाबांना ते यायचं त्यामुळे मी पण त्याच्यावर प्रॅक्टिस करायचे. सो मला पण येतं. सो ह्या सगळ्याची आवड होती. पण असं अचानक ठरवलं नाहीये खरं तर मी. खूप वर्षांपासून करायचं होतं. पण फायनली मला असं वाटलं नाऊ धिस इज द टाईम, की आता मी हे करू शकते आणि त्यामुळे मी माझी व्ही नारी ही ब्रँड लॉन्च केली. सो आत्ता सध्या व्ही नारी फक्त साडीज आम्ही क्रिएट करतोय. सो वेगवेगळ्या पद्धतीच्या कंटेम्पररी साडीज आहेत कारण टिपिकल जो साडी असते तशी नाहीये म्हणजे जी मार्केटमध्ये मिळते तशा नाहीये. तर आम्ही हा बनवलेला आहे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी मार्केटमध्ये जाऊन पिक अँड चूज करून आणि मग त्याला कस्टमाइज करून त्या साड्या बनवलेल्या आहेत. बरं, व्ही नारी तू म्हणालीस ब्रँड आहे. मुळात हे नाव कुठून आलं व्ही नारी? सो बेसिकली अगेन मला फक्त साडी करायची नव्हती, तर खूप काय-काय क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या होत्या. सो मला असं वाटलं अंडर वन रूफ असं काहीतरी नाव असलं पाहिजे, की ज्याच्यात आम्ही सगळंच करू शकू. सो म्हणून वी नारी, इट्स ऑल अबाउट नारी, बायकांना आवडणाऱ्या गोष्टी आणि मी आणि माझी शी इज माय सिस्टर इन लॉ. माझ्या नवऱ्याची बहीण आहे. पण मी तिला माझी बहीणच म्हणते आणि म्हणून आम्ही दोघींनी मिळून ही ब्रँड सुरू केली. सो इट्स अबाउट वी नारी. बट राइट नाऊ इट्स जस्ट सारीज. पुढे पण काय गोष्टी अजून ॲड होतील. बरं, दिवाळीच्या निमित्ताने काय नवीन आम्हाला पाहायला मिळणार? कारण दसऱ्यापासूनच सुरुवात झाली आहे. पण दिवाळीच्या निमित्ताने काय नवीन नवीन पाहायला मिळणार? खरं सांगू ना, तर दसऱ्यापासून पण असं सुरू करायचं असं ठरवलं नव्हतं. जर नोटीस केलं असेल तर मी आहे ना लास्ट इयरला म्हणजे धिस इयर वुमेन्स डेला मी 8 मार्चला मी नुसतं एक वी नारी म्हणून एक पोस्टर टाकलं होतं, कमिंग सून करून. सो माझ्या डोक्यात तो मेमध्ये लॉन्च करायचं होतं, पण मेमध्ये माझ्या शूटिंग्ज आणि ह्याच्यात मी इतकी बिझी होते, की ते करू शकले नाही आणि म्हणून असं वाटलं, की नारी शक्ती, नवरात्र आणि म्हणून मी ते नवरात्रीत ते लॉन्च केलं. पण खरं त्यामुळे ना माझं असं फेस्टिव्हल कलेक्शन नाहीये. ते जर ओके. ते तुम्ही बघितलं असेल तर ते खूप कंटेम्पररी, खूप नॉर्मल साडीज आहेत. सो आता जेव्हा तू असं म्हणते आता दिवाळीसाठी काय वेगळं आहे, तर मला असं वाटतंय खरं आता आम्ही सुरू करतोय फेस्टिव्हलसाठी करणं. सो होपफुली ते दिवाळीपर्यंत नाही तर मे बी आफ्टर दिवाळी ऑल्सो कारण आता वेडिंग सीझन पण सुरू झालाय.
सो ते कलेक्शन तेव्हा लॉन्च होईल. बरं बायका म्हटल्यावरती साड्या आणि ह्या आल्याच आणि तुझी ही सगळी आवड पाहता अ, एक असतं ना की लहानपणापासून आपल्या आईची साडी किंवा आजीची साडी अशी खूप जवळची असते. तर तुझ्या ह्या सगळ्या आठवणी काय आहेत? खूप आहेत, खूप आहेत. मी लहानपणापासून मला साडी नेसता खूप छान येते, कारण मी लहान असताना आईची साडी नेसून एकटी-एकटी खेळायचे आणि त्यामुळे मला कधीही अजूनही मला दिली तर मी 3 मिनिटात साडी नेसू शकते. आणि त्यानंतर पवित्र रिश्ता माझा पहिलाच शो होता, ज्याच्यात मला एवढ्या साड्या नेसाव्या लागल्या आणि आता माझी तुझीमध्ये तर ऑफकोर्स लग्न हां. झाल्यानंतर सतत साड्या होत्या. सो त्यामुळे साड्या लहानपणापासून नेसणं, घालणं म्हणजे नेसून साडी नेसून वावरणं हे खूप माझ्यासाठी कम्फर्ट झोन होता माझा. पण मी खूप कमी अपीअरन्सेस केलेत विथ साडी. कारण मला असं वाटतं की समहाव आहे ना, कसं म्हणजे मे बी ती वेळ आली नाही का मे बी तसं करावंसं वाटलं नाही. पण आता मला असं वाटतं बिकॉज नाव आय हॅव लॉन्च माय ओन ब्रँड. सो आता मी जास्तीत जास्त साड्या नेसायचा प्रयत्न करणार आहे. बरं दिवाळीच्या निमित्तानं म्हणा की साड्या वगैरे जर दिवाळीच्या काही आठवणी बालपणीच्या लक्षात आहे, लक्षात राहिलेली दिवाळी? ऑफकोर्स म्हणजे बालपणीच्या सगळ्याच दिवाळी आपल्यासाठी स्पेशल असतात. कधी आजच मी आमच्या फॅमिलीच्या ग्रुपवर एक मेसेज माझ्या भावाने टाकला होता, की दिवाळीच्या सुट्टीमध्ये आठवतंय का आजीच्या घरी आम्ही असे एका पलंगावर 4-4, 5-5 कझिन्स झोपायचो आणि खाली असे हे टाकून पण कारण सगळ्यांना एकाच रूममध्ये झोपायचं असायचं. सो ते दिवस इतके छान असायचे, की दिवाळीच्या सुट्टी म्हटली, की मामाच्या घरी जायचं. मामाच्या घरी गेल्यावर सगळे कझिन्स भेटणार आणि मग काय मजा. मग तो दिवाळीचा फराळ असतो, जो फराळ करायचा, पहाटे उठून उटणं लावायचं भावाला. सो अशा सगळ्या आठवणी अचानक अशा समोर येतात. सो लहानपणीची दिवाळी म्हटली, की मला असं वाटतं आता ते गेलेत ते दिवस. आता माहिती नाही तसे दिवस परत येतील की नाही आयुष्यात. ॲक्चुअली शूटमुळे कधीशी दिवाळी मिस झाली आहे घरची? दरवर्षी मिस अरे होते रे! ॲक्चुअली. यावर्षी तर असं झालंय, की बिकॉज मी दसरा आणि गणपती आणि तेव्हापासून सतत बाहेर होते. म्हणून मी यावेळेला लिटरली ठरवलंय, की दिवाळीच्या 5 दिवसात मी काही करणार नाहीये. मला घरी राहायचंय आणि आता असं आहे, की माझ्या घरी आहे ना, माझे पिल्लं म्हणजे आय हॅव 6 डॉग्स नाऊ. हो. सो एक तर आत्ताच नवीन घेतली स्टोरी, जिला आय थिंक मी 2च दिवस बघितले. आता ती झाली आहे 4-5 महिन्याची. पण मी तिला फक्त 2 दिवस बघितलंय. सो मला असं वाटतंय मला आता दिवाळीत माझ्या 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 किड्स बरोबर राहायचंय. सो धिस दिवाळी डेडिकेटेड टू देम. बरं एक असा प्रश्न होता, की 15 वर्ष इंडस्ट्रीत झाले. आता मागे वळून पाहताना ती प्रार्थना आणि आताची प्रार्थनामध्ये काय बदल जाणवतो? शांत झाली आहे थोडी मी. आणि मला असं वाटतं की आधी आहे ना, सगळ्यांचंच असतं आयुष्यात, की आपण जेव्हा नवीन असतो ना, तेव्हा आपल्याकडे खूप स्वप्न असतात. आपल्याला खूप काय करायचं असतं आयुष्यात. मग जसे एक्सपिरियन्सेस येतात आपल्याला कळत जातं, की हे कसं आहे, हे कसं आहे, इट्स नॉट ईझी. सो मी सांगू, की मे बी मी या 15 वर्षात मी एक गोष्ट शिकली. आधी मी एक ॲक्टर म्हणून वावरत होते. बिहाइंड कॅमेरा जेव्हा सुरू केलं काम, तेव्हा एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरू केलं. ॲक्चुअली 15 वर्ष झाली. 10 वर्षापासून ॲक्टिंग करते. पण 15 वर्षापासून या इंडस्ट्रीत आहे. पण मला शेवटच्या हल्ली-हल्ली असं वाटायला लागलंय, आफ्टर माय मॅरेज, स्पेशली माझा नवरा प्रोड्युसर असल्यामुळे, की ॲक्टर होणं खरंच खूप सोपं आहे. पण बिहाइंड कॅमेरा जे लोकं काम करतात, जे पैसे लावतात, जे प्रोड्युसर्स आहेत, त्यांना खूप जबाबदाऱ्या असतात. आणि त्यामुळे ॲक्टर होऊन फक्त पैसे मिळतात, आपलं काम झाल्यावर अंग झटकायचं असं करायला नाही पाहिजे. सो आय थिंक आता मी थोडी सेन झाली आहे या सगळ्या बाबतीत आणि मी आता प्रोड्युसरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करायला लागली आहे. बरं एक शेवटचा असा प्रश्न, की बरेच नवे कलाकार या क्षेत्रात येतात. बऱ्याच मुली देखील येतात. तर वी नारी या तुझ्या ब्रँडच्या ह्याने आणि ॲज अ प्रार्थना तू त्यांना एक काय सांगू शकशील? मी खरं सांगू तर आत्ता येणाऱ्या जनरेशनमधल्या सगळे जेव्हा मला भेटतात आणि येऊन म्हणतात आम्हाला पण तुमच्यासारखं ॲक्ट्रेस व्हायचं आहे का आम्हाला पण तुमच्यासारखं करिअर करायचं आहे. काही मी बघते तर त्यांचे पेरेंट्स येऊन सांगतात की आमच्या मुलीला तुमच्यासारखी ॲक्टिंग करवायची आहे का तिला ॲक्टर व्हायचं आहे, काय करायला हवं. तर मला नेहमी त्या सगळ्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की आहे ना, एक तर सगळ्यात पहिले पेशन्स ठेवा. तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर आहात की नाही हे बघा. कारण डायरेक्ट जंप मारण्याच्या ऐवजी आधी ती इंडस्ट्री काय आहे ती जाणून घ्या. त्याच्यासाठीच्या गोष्टी ज्या असतात, की फोटोशूट करणं बेसिक गोष्ट आहे. शूट करणं, प्रॉपर तुम्हाला पोर्ट्रे करणं, तुम्हाला रिप्रेझेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जो दिखता है वो बिकता है. सो ते सगळं करा आणि नंतर पेशन्स ठेवा तुम्हाला ते काम मिळण्याची. कारण पेशन्स इज द की आय बिलीव्ह. आणि मी पण इतके वर्ष अजूनही पेशन्स ठेवते. अजूनही मी असं म्हणणार नाही मला माझं बेस्ट काम मिळालं आहे आयुष्यातलं. अजूनही वाट बघतीये माझ्या
मला जे काम हवं आहे त्याची. सो आय थिंक पेशन्स इज द की आणि ते तुम्हाला असलंच पाहिजे. पेरेंट्समध्ये पण आणि आजकालच्या जनरेशनमध्ये येणाऱ्या त्या सगळ्या लोकांमध्ये ज्यांना या इंडस्ट्रीत काहीतरी करायचं आहे. बरं, शेवटचा प्रश्न की पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कधी दिसतेस? टेलिव्हिजन माझी तुझी आता जानेवारीतच संपलं आणि इट्स बीन नाव 8-9 मंथ्स 10 मंथ्स आणि या 10 महिन्यात 2 फिल्म्स केल्या आहेत. एक फिल्मचा आजच इथे शूटच चाललंय. हो. जे आम्ही लंडनला फिल्म केली होती त्याचं थोडंफार पॅचवर्क बाकी आहे. सो ते आम्ही इथे करतोय. सो आता ह्या 2 फिल्म्स आहेत. आणखीन 3-4 फिल्म्स पाईपलाईनमध्ये आहेत. रिलीज कधी कशा होतील ते अजूनही सांगता येत नाही आणि आता जसं मी तुला सांगितलं, की मी आता प्रोड्युसरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला लागले. त्यामुळे मला असं वाटतं, की जेव्हा ज्याची वेळ असते ना, ती होतं. उगाच आपण कशात घाई नाही करायची. सो लेट्स सी. तुला तुझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी पण शुभेच्छा आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. थँक सो मच. तुझ्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो Thank you. मच.